प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आज आपण याकोब आणि एसाव यांच्याविषयी पाहणार आहोत. तर चला सुरू करूयात. ही तेव्हाची कथा आहे जेव्हा इसहाक आणि रिबिका यांचा विवाह झाला होता. पण त्या विवाहातून त्यांना एकही संतती नव्हती, कारण रिबिका ही वांज होती. इसहाकाने प्रभूकडे प्रार्थना केली आणि रिबिका ही 20 वर्षानंतर गर्भवती राहिली. ती गरोदर असताना तिच्या उदरातील 2 मुले एकमेकांशी झगडू लागली. तेव्हा परमेश्वराची प्रार्थना करून ती म्हणाली, परमेश्वरा, मला असे का होत आहे? यावर परमेश्वर तिला म्हणाला, 2 राष्ट्रांचे राज्यकर्ते तुझ्या उदरातून जन्म घेतील. एक मुलगा दुसऱ्यापेक्षा बलवान होईल. मोठा मुलगा लहान मुलाची सेवा करेल. मग रिबिकाच्या प्रसूतीची वेळ आली आणि तिला 2 जुळी मुले झाली. पहिला मुलगा तांबूस रंगाचा होता. त्याचे अंग जणू काय केसाळ झग्यासारखे होते, म्हणून त्याचे नाव एसाव म्हणजेच केसाळ असे ठेवले. पाठोपाठ दुसरा मुलगा जन्मला. तेव्हा त्याने एसावाची टाच हाताने घट्ट धरली होती, म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. रिबकेला ही जुळे मुले झाली तेव्हा इसहाक 60 वर्षाचा होता. ही जुळी मुले वाढत जाऊन मोठी झाली. तेव्हा एसाव तरबेज शिकारी झाला व शेतातून रानावनातून फिरण्याची त्याला आवड होती. पण याकोब शांत होता. तो त्याच्या तंबूत राहिला. एसाव हा इसहाकाचा आवडता होता, तर याकोब हा रिबिकेचा आवडता होता. एके दिवशी एसाव शिकारीहून परत आला. तो फार थकलेला होता व भुकेने अगदी गळून गेला होता. याकोब मसुरीच्या लाल डाळीचे वरण शिजवित होता. तेव्हा एसाव याकोबाला म्हणाला, मी भुकेने व्याकुळ झालो आहे, तर मला थोडे तांबड्या डाळीचे वरण खावयास दे. परंतु याकोब म्हणाला, मी तुला खावयास देतो, पण त्याबद्दल तू मला आजच तुझ्या ज्येष्ठपणाचा हक्क दिला पाहिजेस. एसाव म्हणाला, भुकेने माझा प्राण चालला आहे. मी जर मेलो तर माझ्या बापाची मालमत्ता मला काय उपयोगाची? तेव्हा मी माझ्या ज्येष्ठपणाचा हक्क तुला देतो. परंतु याकोब म्हणाला, तर प्रथम तू मला तुझ्या ज्येष्ठपणाचा वारसा हक्क देशील याची शपथ वहा. तेव्हा एसावाने तशी शपथ वाहिली. अशा रीतीने एसावाने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या सगळ्या मालमत्तेचा व ज्येष्ठपणाचा आपला वारसा हक्क आपला धाकटा भाऊ याकोब याला मोबदला म्हणून दिला. मग याकोबाने त्याला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. एसावाने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर तो तेथून निघून गेला. अशा रीतीने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या ज्येष्ठपणाच्या हक्काची एसावाने बेपर्वाईने कदर केली नाही. जेव्हा एसाव 40 वर्षाचा झाला तेव्हा त्याने हेती स्त्रियांशी लग्न केले. हेती बायकांमुळे इसहाक व रिबका दुःखाने अस्वस्थ झाले. इसहाक म्हातारा झाल्यावर त्याची दृष्टी मंद झाली. त्याला दिसेनासे झाले. त्याने एसावाला बोलवून म्हटले, पहा, मी आता म्हातारा झालो आहे. कदाचित लवकर मरेन. तेव्हा तू तुझे धनुष्य व बाणाचा भाता घेऊन शिकारीत जा आणि माझ्यासाठी शिकार घेऊन ये. आणि त्या शिकारीचे मला आवडणारे रुचकर जेवण तयार करून माझ्याकडे आण. म्हणजे मग मी ते खाईन व मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईन. त्याप्रमाणे एसाव शिकारीस गेला. इसहाक एसावाला या गोष्टी सांगत असताना रिबका ऐकत होती. ती आपला मुलगा याकोब याला बोलवते आणि म्हणते, मी जे बोलते ते नीट ऐक आणि कर. चटकन आपल्या कळपाकडे जा आणि त्यातून 2 चांगले करडे घेऊन मला आणून दे. मी त्यांचे तुझ्या बापाच्या आवडीचे जेवण तयार करते. मग ते जेवण तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे मग ते खाऊन तुझा बाप मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल. परंतु याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, माझा भाऊ केसाळ अंगाचा आहे. मी त्याच्यासारखा केसाळ अंगाचा नाही. माझ्या बापाने जर मला चाचपून पाहिले तर मग काय? मी एसाव नाही हे त्यांना समजेल आणि त्यांची फसवणूक केल्याबद्दल ते मला आशीर्वादाऐवजी शापच देतील. त्यावर रिबिका म्हणाली, जर काही गडबड झाली तर त्याबद्दलचा दोष मी माझ्या स्वतःवर घेईन. मी सांगते ते कर. लवकर जाऊन 2 करडे माझ्याकडे घेऊन ये. तेव्हा त्याने जाऊन ते करडे आईकडे आणले. मग तिने त्याचे बापाच्या विशेष आवडीचे रुचकर जेवण तयार केले. नंतर तिने एसावाच्या आवडीचे कपडे काढले आणि ते धाकट्या मुलाच्या म्हणजे याकोबाच्या अंगावर चढवले. तसेच तिने करंडांचे कातडे याकोबाच्या हातावर व मानेवर लावले. मग याकोब इसहाकाकडे गेला
आणि त्याला म्हणाला, मी शिकार करून आणलेले मांस खा आणि मला आशीर्वाद द्या. मग इसहाक त्याला म्हणाला, माझ्या मुला, माझ्या जवळ ये, म्हणजे मी तुला चाचपून पाहतो आणि तू एसाव आहेस का हे मी ओळखतो. तो याकोब आहे हे इसहाकाला समजले नाही, कारण त्याचे हात केसाळ होते आणि त्याने त्याला आशीर्वाद दिला. इसहाक म्हणाला, तुझा आवाज याकोबासारखा आहे, पण तुझे हात केसाळ आहेत. तू माझाच मुलगा आहेस का एसाव? यावर याकोब म्हणाला, हो बाबा, मी एसावच आहे. तेव्हा त्याने त्याला आशीर्वाद दिला, परमेश्वर तुला भरपूर पाऊस देवो, म्हणजे हंगामाच्या वेळी तुझी सुपीक शेते तुला भरपूर धान्य व द्राक्षारस देतील. सर्व लोक तुझी सेवा करोत, राष्ट्रे तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भावांवर राज्य करशील, ते तुला वंदन करतील व तुझ्या आज्ञा पाळतील. तुला शाप देणारे शापित होतील आणि तुला आशीर्वाद देणारे आशीर्वादित होतील. इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे संपविले. त्यानंतर याकोब आपल्या बापापासून निघून गेला. तोच एसाव शिकारीहून परत आला. मग एसाव इसहाकाकडे आला आणि म्हणाला, बाबा उठा, हे रुचकर जेवण खा आणि मला आशीर्वाद द्या. मग इसहाक अतिशय अस्वस्थ झाला. तो म्हणाला, तर मग तू येण्या अगोदर ज्याने जेवण तयार करून मला आणून दिले तो कोण होता? मी ते सर्व जेवण खाल्ले आणि त्याला आशीर्वादही दिला. तो आशीर्वाद मागे घेण्यास आता मला फार उशीर झाला आहे. एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले तेव्हा त्याला फार राग आला व तो खिन्न झाला. हंबरडा फोडून तो आपल्या बापाला म्हणाला, तर मग मलाही आशीर्वाद द्या बाबा. तो म्हणाला, तुझ्या भावाने मला फसवून तुझे सारे आशीर्वाद नेले. यावर एसाव म्हणाला, त्याचे नाव याकोब, म्हणजे युक्तिबाज, युक्तीने हिरावून घेणारा, असे त्याला योग्यच आहे. त्याने मला 2दा फसवले आहे. त्याने माझा ज्येष्ठपणाचा हक्क हिरावून घेतला आणि आता माझा आशीर्वादही काढून घेतला. मग एसाव पुढे म्हणाला, बाबा, माझ्याकरिता तुम्ही काही आशीर्वाद राखून ठेवला आहे काय? इसहाकाने उत्तर दिले, नाही बाळा, आता फारच उशीर झाला आहे. परंतु एसाव आपल्या बापाकडे विनंती करतच राहिला आणि रडू लागला. तेव्हा इसहाक म्हणाला, जगण्यासाठी तुला झगडावे लागेल आणि तू तुझ्या भावाचा गुलाम होशील, परंतु तू स्वतंत्र होण्यासाठी लढशील आणि तुझ्या भावाचे नियंत्रण झुगारून देशील व त्याच्यापासून वेगळा होशील. नंतर एसाव याकोबाचा द्वेष करू लागला. तो म्हणाला, माझा बाप मरून गेल्यानंतर मी याकोबाला ठार मारीन. आणि याचा सुगाव रिबकेला लागताच ती याकोबाला बोलावते आणि म्हणते, बाळा, मी सांगते ते कर. हारान प्रांतात माझा भाऊ लाबान राहत आहे, त्याच्याकडे जाऊन तू लपून राहा. आणि याकोब ती आज्ञा पाळतो व हारान देशात निघून जातो. त्यानंतर बायबल सांगते, याकोबालाही बऱ्याच अडचणीतून व संकटातून जावे लागले. त्याने धोका देऊन परमेश्वराचे आशीर्वाद मिळवले होते आणि त्या आशीर्वादामुळे त्याला पळून जावे लागले व लपून बसावे लागले. तसेच आपणही परमेश्वर आपल्याला जे आणि जसे देतो त्याचा स्वीकार केला पाहिजे. मला आशा आहे ही कथा तुम्हाला प्रेरणादायी ठरेल आणि याबद्दल सखोल जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्पत्ती 25 ते 28 वाचू शकता. तोपर्यंत प्रभूची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.